दुर्लभ कश्यप अगदी नावासारखंच त्याचं वागणं बोलणं हे इतरांपेक्षा खूप दुर्लभ होतं। गुन्हेगारीबद्दलच्या त्याच्या आकर्षणामुळे तो वयाच्या 13व्या-14व्या वर्षापासून सिगारेट ओढणं, हुक्का ओढणं, हवेत धूर सोडणं, हत्यारांसहित फोटो पोस्ट करणं असले प्रकार करू लागला होता। इतकंच नाही तर वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा पोरं 10वीच्या टेन्शननं खंगलेली असतात तेव्हा त्यानं फेसबुकच्या त्याच्या गुन्हेगारीची जाहिरात सुरू केली होती। दुर्लभ कश्यप कुख्यात बदमाश हत्यारा प्लस प्योर अपराधी प्लस कौन सा भी और कैसा भी विवाद करना हो तो मुझसे संपर्क करें। कायदा सुव्यवस्थेला अशी उघड उघड धमकी देणारा दुर्लभ कश्यप, त्याची 4 वर्षाची गुन्हेगारी कारकीर्द आणि शेवटी त्याचा झालेला तितकाच खतरनाक शेवट, हे सगळं भयानक आहे। पण मृत्यू होऊन 3 वर्ष झाली तरी आजही दुर्लभ कश्यप जिवंत असल्यासारखाच भासतोय, कारण त्यानं जी गुन्हेगारीची संस्कृती मागे सोडली त्यामुळे आज शेकडो कोवळ्या वयातली पोरं गुन्हेगारीकडे वळायला लागली आहेत। म्हणजे तो जरी मध्य प्रदेशच्या उज्जैन मधला असला तरी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील ऐन विशीतली पोरं कुख्यात शार्प शूटर सारखी वागायला लागली आहेत। रोजची किमान तशी एक तरी बातमी तुमच्या कानावर येतच असेल। आजच्या या व्हिडिओत आपण म्हणूनच मरून सुद्धा दुर्लभ कश्यप जिवंत कसा आहे याचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी सचिन आणि तुम्ही बघताय विशेष भारी। आता सुरुवातीला आपण दुर्लभ कश्यप नेमका कोण होता आणि त्याचा कसा शेवट झाला त्याची थोडक्यात माहिती घेऊ। दुर्लभ हा उज्जैनचा कुख्यात गुंड। 2000 सालचा त्याचा जन्म। उज्जैन जिल्ह्याच्या जिवाजीगंज मधील अब्दालपुरा हे त्याचं गाव होतं। त्याचे वडील सरकारी नोकरी करायचे, आई शिक्षिका होती। जन्मानंतर दोघांनीही प्रेमाने त्याच्या मुलाचं नाव ठेवलं दुर्लभ। पोरगा पुढे जाऊन आपलं चांगलं नाव करेल असं त्याच्या आई वडिलांना वाटलं होतं। दुर्लभनं नाव केलंही, पण गुन्हेगारी क्षेत्रात। दुर्लभ त्याच्या आईजवळ राहायचा। त्याचे वडील काही कामानिमित्त इंदूरला राहायचे। दुर्लभ उज्जैनमध्ये राहून शिक्षण घेत होता। दुर्लभला जवळून ओळखणारे लोक सांगतात की त्याला मांजरांची आवड होती। दुर्लभ कश्यपला मांजरांची खूप आवड होती। तो स्वतःला महाकालचा मोठा भक्त समजायचा, पण त्याला संगत चांगली नव्हती। तो वयाच्या 14व्या वर्षांपासून सिगारेट पिणे, हुक्का ओढणे असले धंदे करायला लागला होता। तेव्हापासून त्याला गुन्हेगारीची आवड निर्माण झाली होती। त्याच काळात फेसबुकवर अकाउंट काढून तो आपल्या गुंडगिरीचा प्रचार करत होता। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षांपासून त्याने त्याच्या प्रोफाईलवर काही शस्त्रांसह फोटो पोस्ट करायला सुरुवात केली होती। तो लोकांना धमक्याही द्यायचा। तसंच कुणाला काही वाद मिटवायचा असला किंवा करायचा असला तर माझ्याशी संपर्क करा असं त्यानं फेसबुकवरून जाहिरात केली होती। दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने काही पोरं आपल्यासोबत गोळा केली। वयाच्या 16व्या वर्षी त्याची टोळी दहशत पसरवण्यासाठी सज्ज झाली होती, त्यामुळे त्याला आणखी बळ मिळालं। आपल्यासोबत तरुणांची वाढती गर्दी पाहून दुर्लभ कश्यपनं उज्जैनमध्ये गुन्हेगारीच्या दुनियेत प्रवेश केला। लवकरच त्याचं नाव उज्जैन शहरात प्रसिद्ध झालं। त्यानंतर तो छोटे छोटे गुन्हे करू लागला। लोकांना धमकावणे, त्यांच्याकडून खंडणी गोळा करणे असले धंदे तो करायचा। त्या टोळीतील लोकांची कामं करण्याची स्वतःची एक खास स्टाईल होती। दुर्लभ कश्यपची टोळी एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे काम करायची। त्या टोळीची स्वतःची स्टाईल आणि ड्रेस कोड होता। त्या टोळीतील सर्व सदस्य कपाळावर लाल टिळा, डोळ्यात काजळ आणि खांद्यावर काळा दुपट्टा घेऊन हिंडायचे। त्यासोबतच टोळीचे सदस्य कधी कधी काळे कपडे सुद्धा घालायचे। 2018च्या दरम्यान उज्जैनमध्ये दुर्लभ कश्यपच्या टोळीची गुंडगिरी वाढत होती। पोलिसांना जशी त्या टोळीची माहिती मिळाली तशी उज्जैन पोलिसांनी त्या टोळीवर छापे टाकण्यास सुरुवात केली। पोलिसांनी त्यावेळी 2 डझनहून अधिक मुलांना पकडलं होतं। ऑक्टोबर 2018 मध्ये दुर्लभला 23 साथीदारांसह पकडण्यात आलं होतं। वयाच्या 18व्या वर्षी त्याच्यावर 9 गुन्हे दाखल करण्यात आले होते, पण त्यानंतर तो कारागृहातूनही टोळी चालवत होता। त्याच्या टोळीचे सगळे मेंबर गुन्हे केल्यानंतर महाकालचं नाव घ्यायचे। सोशल मीडियावर महाकाल के भक्त म्हणून स्टेटस टाकायचे। दरम्यान दुर्लभ कश्यप 2 वर्ष तुरुंगात होता। सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरावरून त्याच्यासह 23 जणांना अटक करून जेलमध्ये टाकलं होतं। त्यावेळी SP सचिन अतुलकर यांनी दुर्लभला सांगितलं होतं, दुर्लभ तू कमी वयात जास्त शत्रू करून ठेवले आहेत, त्यामुळे जोपर्यंत तुरुंगात आहेस तोपर्यंत जिवंत आहेस। ज्या दिवशी तू तुरुंगातून बाहेर जाशील तेव्हा तुझा खून नक्की होणार। आणि झालंही तसंच। पोलीस अधिकारी अतुलकर यांचं ते भविष्य पुढे खरं ठरलं। दरम्यान कोरोना काळात 2020 रोजी दुर्लभ जामिनावर बाहेर आला। 6 सप्टेंबर 2020 मध्ये आई आणि मित्रांसोबत जेवण केल्यानंतर तो रात्री 1 वाजता एका पान टपरीवर सिगारेट आणि चहा पिण्यासाठी गेला, पण तिथं त्याची दुश्मन गँग आधीपासूनच उपस्थित होती। त्यामध्ये शहनवाज, शाबाद, इरफान, राजा, रमीज आणि त्याचे भाऊ टपरीवर आधीच आले होते। शहनवाज आणि दुर्लभ यांचा आधी वाद झाला होता। त्या भांडणाचा राग त्यांच्या डोक्यात होताच। दरम्यान
तेव्हाही वाद वाढला आणि दुर्लभनं शहनवाजच्या खांद्यावर गोळी चालवली. तो जखमी झाला. त्यानंतर शहनवाज आणि त्याच्या मित्रांनी दुर्लभवर चाकून सपासप वार करण्यास सुरुवात केली. ते पाहून दुर्लभ सोबत असलेले सगळे मित्र पळून गेले. तब्बल 34 वार झाले आणि दुर्लभला संपवण्यात आलं. 20व्या वर्षातच दुर्लभची निर्गुण हत्या झाली. त्यानंतर उज्जैनमध्ये एकच खळबळ उडाली. दुर्लभ कश्यप ठार झाला, पण त्याचा पॅटर्न मागे वरला. कारण काही दिवसांनीच पुन्हा एकदा कश्यप टोळीतले लोक हातात नंग्या बंदुका घेऊन नाचताना दिसले. त्यामध्ये काही लष्करी बंदुकांचाही समावेश होता. तेव्हा त्या टोळीकडे ती हत्यारं कुठून आली आणि उज्जैनमध्ये पुन्हा एकदा कश्यप टोळी सक्रिय कशी झाली, असे सवाल उपस्थित करण्यात आले होते. आता ही झाली उज्जैनमधल्या दुर्लभची गोष्ट. पण त्याचं महाराष्ट्र कनेक्शन ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. कारण मंडळी, अजून फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर दुर्लभचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. त्यापैकी बरीच शाळकरी आणि महाविद्यालयीन वयातली पोरं आहेत. त्यापैकीच ही काही उदाहरणं. तर मंडळी, फेब्रुवारी 2022 सालची ही गोष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या शुभम मनगटे नावाच्या तरुणाचं छोटंसं दुकान होतं. एकदा त्याच्या दुकानात काही तरुणांचं टोळकं आलं. त्यांनी त्याच्याकडे फुकट गुटखा मागितला. त्यानं गुटखा देण्यास नकार दिला. त्या कारणातून शुभमला त्यांनी दुकानातून उचलला आणि मोकळ्या मैदानात नेला आणि तिथं त्याच्यावर तलवार, चाकू आणि फायटरने सपासप वार केले. शुभम जीवाच्या आकांताने ओरडू लागला, पण त्याला वाचवण्यासाठी कुणीच पुढे आलं नाही. कारण त्या टोळीने खुली धमकी दिली होती की कुणी पुढे आलं तर त्याची अशीच अवस्था केली जाईल. शेवटी शुभमचे मित्र धावून आले आणि त्याचा जीव वाचला. पोलिसांना त्या टोळीबद्दल माहिती होतं, पण ही टोळी इतकी हिंस्र होईल याची पोलिसांना कल्पना नव्हती. त्या प्रकरणात सर्वांवर गुन्हा दाखल केला गेला. पण इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या टोळीतील काही जणांनी हातात नंग्या तलवारी घेऊन डान्स केला होता. त्याचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्या गुन्ह्यातील सर्वांच्या सोशल मीडियावर ते उज्जैनच्या दुर्लभ कश्यपचे प्रचंड मोठे फॅन असल्याचं त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं. आता ही झाली घटना क्रमांक 1. पुढची घटना पाहू. आता पुण्यात तर मुळशी पॅटर्न सिनेमा आल्यापासून कोयता गँग आणि त्यांचे आणखी काही मेंबर भयान ऍक्टिव्ह झालेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यातले मोस्ट ऑफ तरुण हे ऐन विशीतले आहेत. मागच्या काही महिन्यापूर्वी पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्यापैकी काही जणांनी सिद्धार्थ नंदकुमार हादगे या तरुणाला ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गाठलं आणि कोयत्याने वार करून त्याचा खून केला. किरकोळ वादातून ती हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. बाकी दर दिवसाआड पुण्यातून कोयता गँग किंवा इतर गँगकडून हत्येच्या घटना ऐकायला मिळतातच. मागच्या काही काळात पुणे पोलिसांनी कोयत्याच्या साह्याने कॉलेज परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या डॅनी टोळीतील सदस्यांची नग्नथिंड काढली होती. कारण त्यांनी आम्ही या एरियामधील भाई आहोत, कोणी आमच्यामध्ये आलं तर खल्लास करून टाकू असा नागरिकांना दम भरून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. पिंपरीत काही तरुण पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी आले होते, पण पैसे न देताच ते निघून चालले होते. त्यावेळी मेडिकल चालकानं पैसे मागितले असता ते संतापले. त्यानंतर हातात कोयता घेऊन टोळक्यानं मेडिकलची तोडफोड केली. त्यात मेडिकलमध्ये काम करणारा कामगार जखमी झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्या कोयता गँगला आळा घालण्यासाठी पोलिसांनी शहरात कोयता खरेदी करणाऱ्यांना आधार कार्ड दाखवावं लागणार अशी युक्ती शोधून काढली. पण तरीही कोयता गँगवर वचक बसला नाही. कारण तशा घटना सातत्यानं पुण्यात घडतच असतात. पुणे सध्या गुन्हेगारीचं सगळ्यात मोठं हब झालंय. हे झालं पुण्याचं. पण आता साताऱ्यात सुद्धा कोयता गँग आणि दुर्लभ कश्यपचे चाहते वाढायला लागलेत. मुळाचा ओढा येथे रात्री 11 वाजल्यानंतर हॉटेल चालकानं त्याचं हॉटेल बंद केलं. त्यावेळी 4 तरुण जेवणासाठी हॉटेलमध्ये आले. वेळ झाल्यानं हॉटेल बंद केलंय आणि आता जेवण मिळणार नाही असं त्यानं सांगताच ते तरुण कोयता उभारून हॉटेल चालकाच्या अंगावर धावले. प्रसंगावधान राखून हॉटेल चालक तिथून पळून गेला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण रागावलेल्या त्या टोळक्यानं तेवढ्यावरच न थांबता हॉटेलच्या बाहेर असलेल्या एका दुचाकीची तोडफोड केली. त्यानंतर सर्वजण तिथून निघून गेले. मागच्या वर्षी कोल्हापुरात कुमार गायकवाड नावाच्या पोराची अशीच गँगवॉरमध्ये हत्या झाली होती. कुमारचं वय अवघं 21 वर्षांचं होतं. काल सोलापूरच्या माड्यात एकानं जमिनीच्या वादातून स्वतःच्या चुलत्याचं शीर कुऱ्हाडीनं धडावेगळं केलं आणि ते शीर घेऊन तो दहशत माजवण्यासाठी 2 व्हीलरवर गावात फिरत होता. एका बाजूला हे झालं दुर्लभ कश्यपच्या चाहत्यांचं, दुसऱ्या बाजूला लॉरेन्स बिश्नोईला मानणारे लोक सुद्धा तयार व्हायला लागलेत. काल परवा जालन्याच्या शिवणगावचा गजानन तोर, ज्याला लोक जालना किंग म्हणून ओळखायचे, त्याची अशीच किरकोळ वादातून हत्या करण्यात आली आहे. त्याला मारण्याआधी मारेकऱ्यांनी लॉरेन्स गँग सारखा मोबाईलला स्टेटस अपलोड केला होता. आता हे सगळं ऐकून महाराष्ट्रातील तरुणांचं सध्या काय चालू आहे याचा तुम्हाला अंदाज आला असेल. पूजा भी करता हूं, जाप भी करता हूं,
कहीं देवता ना बन जाऊ इसलिए कभी पाप भी करता हो, असे स्टेटस ठेवून पोरं सर्रास एकमेकांना मारत सुटलेत. मुळशी पॅटर्न शेती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य करणारा एवढा नितांत सुंदर सिनेमा, पण पोरांनी त्यातला आशय समजून न घेता फक्त गुन्हेगारीचं ग्लॅमर समजून घेतलं आणि तेव्हापासून पुण्याचा क्राईम रेट आणखीनच वाढला. त्यात भर पडते ते उघड उघड व्हायलन्स दाखवणाऱ्या सिनेमा आणि वेब सिरीज मधून. त्यातूनच गुंडगिरी प्रवृत्ती वाढू लागली आहे. पोरांना आपले आदर्श कोण असावेत याचं थोडंही आत्मभान राहिलं नाहीये. गुंडगिरी की नेतृत्व यातला फरक त्यांना कळेनासा झालाय. म्हणून त्यांना दुर्लभ कश्यप सारखा गुन्हेगारही हिरो वाटतो. त्यामुळेच म्हणलं, मरून सुद्धा आजही दुर्लभ कश्यप जिवंत आहे, त्याच्या काळ्या कर्तुतीच्या रूपात, पोरांच्या मनात बसलेल्या त्याच्या हिरोईक इमेजच्या रूपात. पण येणाऱ्या काळासाठी, समाज व्यवस्थेसाठी आणि एकूणच तुमच्या मुलांसाठी घातक ठरणार आहे हे इथं लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. सोशल मीडियातून जग जवळ आलं, पण जवळ आलेल्या असंख्य व्यक्तींपैकी कोण दुराचारी आहे, कोण सदाचारी आहे यातल्या सीमारेषा पोरांना समजून सांगणारा आज कुणी नाहीये. बेरोजगारी वाढली की गुन्हेगारीही वाढते हे साधं सूत्र आहे. हिंसेला प्रतिष्ठा येण्याचा हा महाभयंकर काळ आहे. त्यातून आपल्या समाजाला वाचवणं हे आपल्या सगळ्यांचंच आता आद्य कर्तव्य आहे. बाकी तुमची मुलं, मित्रही दुर्लभ कश्यपची फॅन आहेत का याची एकदा खात्री करून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.